महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा शांत, साधं आणि निसर्गाने नटलेलं ठिकाण। या जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहत होती वृषाली नावाची एक शिक्षिका। विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांचं भविष्य घडवणं हाच तिच्या आयुष्याचा उद्देश होता। 2 मार्चचा दिवस इतर दिवसांसारखाच साधा होता। सकाळी वृषाली आपल्या स्कूटरवरून शाळेकडे निघाली। रस्ता शांत होता, पण त्या दिवशी नियतीने तिच्यासाठी काहीतरी भयंकर ठरवून ठेवलं होतं। अचानक मागून एक मालवाहू वाहन वेगाने आलं आणि काही सेकंदांतच भीषण धडक झाली। त्या अपघातात वृषालीचा जागीच मृत्यू झाला। गावात एकच चर्चा सुरू झाली, हा एक दुर्दैवी अपघात होता। पण वृषालीच्या भावाला काहीतरी वेगळंच जाणवत होतं। पोलिसांनी तपास सुरू केला। घटनेचे प्रत्येक तपशील तपासले गेले आणि जसजसा तपास पुढे गेला तसं एक धक्कादायक सत्य समोर येऊ लागलं। तपासात जे समोर आलं ते अत्यंत भयानक होतं। हा अपघात नव्हता, तर एक थंड डोक्याने रचलेला कट होता आणि तो कट रचला होता तिच्याच पतीने। घरगुती वादातून त्रस्त झालेल्या पतीने आपल्या मित्राच्या मदतीने एका वाहन चालकाला पैसे देऊन हा अपघात घडवून आणल्याचा आरोप आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली। एक साधा अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात एक भयानक गुन्हा ठरली। एका समर्पित शिक्षिकेचं आयुष्य एका कटामुळे संपलं। ही घटना फक्त एक गुन्हा नाही, तर विश्वास तुटण्याची एक वेदनादायक कथा आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं वाढतं प्रेम